तावरेसाहेब घमेलं भरतायत. आज आम्ही हा फोटो काढला होता या ठिकाणावरनं. हा एक 4-5 फूट खोल करून घेतलेला आहे. बराचसा खोल झालेला आहे. पाणी साठत मुरत वर जाणार आहे. आणि आम्ही तिघंजण होतो. आज आडागळे साहेब होते, तावरेसाहेब होते आणि मी होतो. आम्ही तिघांनी हे करून ह्या मुरुमाचा उपयोग आपण इथले जे बांध आहेत ते बांध मजबूत करण्यासाठी त्याचा उपयोग करत आहोत. दगडी लावून परत त्याच्यावरती मुरुम टाकून आता परत माती टाकणार आहे. ही दगडं टाकलेली आहेत. दगडं टाकली आहेत या ठिकाणी आपण. तावरेसाहेब आता अजून मुरुम टाकतात. अशा ठिकाणी आम्ही बांध मोजायला गवत आलं ते ही जागा चांगली तयार होईल. अतिशय मजबूत असा बांध आम्ही तयार केलेला आहे. 20-25 घमेली याला टाकलेली आहेत. दगडं आता कुठं जाऊ शकत नाहीत. पाणी थांबून मुरून त्याच्यानंतर ओव्हरफ्लो होईल अशा पद्धतीने आम्ही हे डोंगराची कड बांधत चाललो आहोत. या ठिकाणी खड्डा आहे. या ठिकाणी पाणी पिंपळाच्या दृष्टीने साठेल. ही चर हा खोल करायचा डोक्यात आहे. आत्ता सध्या आम्ही फक्त हे चारीच्याच डोक्यात घेतलं. चारी आणि झाडाचे जे शेंडे वर दिसतात की जे जनावरं खाऊ शकतात ते ट्रिगार्ड सरकवून वर घेणे. हा रोज 2-3 पाच आम्ही करत चाललो आहे. आजसुद्धा आम्ही 2 ट्रिगार्ड वर घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हा भेंडीचं झाड आहे. हा ट्रिगार्ड खालनं सरकवून वर घेतला. काही कलिंगडं तुटली त्याच्यात. कलिंगडाचा वेल त्याच्यावरती गेला होता नाईलाजाने. त्याच्यानंतर एक जांभळाचं झाड, त्याचा शेंडा दिसत होता, ते आम्ही संरक्षित करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आम्ही तिघांनीही हे काम आजचं संपवलेलं आहे. ठीक आहे.